नामदेव ढसाळ यांच्या साहित्याची दखल जागतिक पातळीवरती सुद्धा घेतली गेली। काय नेमकं त्यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य होतं जाणून घेण्यासाठी अरुण साधू सरांकडे जाऊयात। सर, एकूणच त्यांनी त्यांची लेखणी एखाद्या शस्त्रासारखी वापरलेली पाहायला मिळते। काय या सगळ्याची नेमकी ताकद आणि प्रेरणा होती? भारतामधील जाती संस्था आणि त्यामधले सर्वात खालच्या स्तरावरचे दलित, वंचित, दुर्लक्षित असा जो समाज होता, त्या समाजाची दुःख अनेकांनी वर्णन करून सांगितली, कवितांमध्ये देखील सांगितली। पण त्याला जी धार दिली नामदेव ढसाळांनी, ती धार ही विलक्षण धार होती। आणि त्यांच्या कविता हा उत्स्फूर्त सूर निघाल्याप्रमाणे किंवा अगदी सगळे उपाय संपल्यानंतर ठणाणा आरडाओरडा करावा आणि त्या ओरड्यामध्ये काहीतरी विलक्षण शक्ती असावी अशी त्यांची ती कविता होती। आणि ती कविता ही एखादी सौंदर्यवादी कविता किंवा रमणारी कविता किंवा रोमांसवरची कविता कितीही सुंदर, कितीही गूढ जरी असली तर जगामध्ये सर्व भाषांमध्ये तशा कविता आलेल्या असतात। पण जसं सुख हे जवळजवळ सारखं असतं प्रत्येकाचं जगातल्या, दुःख मात्र वेगवेगळे असतात। हे दुःख मात्र विलक्षण होतं भारतातल्या या वंचित, दलित अशा बहिष्कृत लोकांचं। ते दुःख हे जसं भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या कवींना देखील अगदी हेलावून सोडलं त्या ह्यांनी। बडे बडे कवी हे नामदेववर फिदा झाले, विचारवंत आणि कवी। याचं कारण त्यातून येणारा सच्चा सूर। तसंच त्याची जेव्हा भाषांतर व्हायला लागली, दिलीप चित्र्यांनी वगैरे खूप केली त्यावेळेस भाषांतर व्हायला लागली, तेव्हा हा सूर हा जगात सर्वत्र पोहोचू शकत होता। आणि लोकांना तो सच्चा सूर बाहेरच्या म्हणजे इंग्रजी वाचणाऱ्यांना, फ्रेंच वाचणाऱ्याला, रशियन वाचणाऱ्यांना हा सच्चा दुःखाचा सूर आहे हे ते ओळखू शकत होते। आणि म्हणूनच त्यांना नामदेवच्या कवितांना सर्वत्र मागणी आली किंवा सर्वत्र वाचक मिळाले, सर्वत्र त्याला हे मिळालं, मान मिळाला त्या कवितेला। हा त्याचा सच्चा म्हणजे वंचितांना जगण्याचा आत्मविश्वास सुद्धा या कवितेने दिला। पण पवार सर, मी असं ऐकलंय की तुम्ही सगळे ज्यावेळी हे काम करायचे, लेखन, साहित्य, कविता हे सगळं तर होत होतं, पण त्याचबरोबर जगताना अनेक दलितांना जमिनी सुद्धा तुम्ही परत मिळवून दिला, जगण्यासाठीचं एक भान हे सुद्धा तुमच्या दलित पॅंथरने आणि एकूणच सगळ्या संघटनेनं दिलं। आम्ही त्यावेळेला जे लोक होतो, बरेचसे लोक साहित्यात होतं आणि आम्ही जे साहित्यात लिहितो, जे आम्ही उक्ती करतो, त्या उक्तीला कृतीचं जोपर्यंत पाठबळ मिळत नाही तोपर्यंत ती उक्ती ही बिनकामाची असते, तो उपयोग नसतो। आणि हा विचार करून आम्ही आमच्या उक्तीला कृतीचं पाठबळ देण्यासाठी आम्ही अत्याचाराचे जे प्रकार होते त्या सगळ्या अत्याचारांना आम्ही तुटून पडत होतो। मग एखाद्या गावाच्या विहिरीमध्ये, दलितांच्या विहिरीमध्ये विष्ठा टाकणं असेल, एखाद्या महिलेवर बलात्कार करणं असेल किंवा गावावर बहिष्कार टाकणं, असले जे सगळे प्रकार होते त्या सगळ्या प्रकारात आम्ही खेड्यापर्यंत तेव्हा पोचू शकत नव्हतो। परंतु एक दहशत निर्माण करणं किंवा अशा प्रकारची एक टोळधाड आली आहे आणि आपलं कोणतरी संरक्षण करणारी एखादी संघटना जन्माला आली आहे, ही जी भावना होती, ही भावना आम्ही तयार केली। म्हणजे त्यांना मधल्या काळामध्ये रिपब्लिक पक्षाचं जे नेतृत्व होतं ते गलितगात्र होतं किंवा ते काँग्रेसकडे गहाण पडलं होतं। अशा वेळेला आपलं कोणीतरी आता संरक्षण करायला कोणीतरी निर्माण झालं आहे, हे जे हा आशावाद आहे, हा आशावाद निर्माण करण्यात आम्ही त्यावेळी यशस्वी झालो। आणि म्हणूनच आम्ही अनेक गावात गेलो, उभं पीक लुटणाऱ्यांना त्यांना आम्ही वटणीवर आणलं। तिथल्या जी यंत्रणा असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा बाकीची ग्राम यंत्रणा असेल, या यंत्रणेला आम्ही त्याप्रमाणे आमची एक प्रकारची धडक दिली। आणि नामदेव हा त्यावेळेला अत्यंत विशेषतः आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये जास्त केलं आणि पुणे जिल्ह्यामध्ये नामदेव हा जो कार्यक्रम राबवला तो अत्यंत महत्त्वाचा होता। आणि तो सांस्कृतिक नुसतं एवढंच करत नव्हतं तर आम्ही सांस्कृतिक लढासुद्धा करत होतो। आता मगाशी मी कुमार सप्तर्षीबद्दल ऐकलं। कुमार सप्तर्षीने ज्यावेळेला शंकराचार्यांच्यावर ज्यावेळेला तोफ डागली होती तेव्हा या शंकराचार्याला जोडे मारण्याचं काम पहिला प्रथम नामदेवने, आणि ते पुण्यात नालासोपाराला सुद्धा आणि पुण्यात सुद्धा जोडे मारण्याचं काम नामदेवने केलं। म्हणजे नामदेव एकाच वेळेला अनेक पातळ्यावर लढत होता आणि अत्यंत बेधडक असा हा नामदेव आपला कार्यक्रमाने लढत होता। म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे अप्रकाशित साहित्य होतं ते सुद्धा तुम्ही प्रकाशित करायला सरकारला भाग पाडलं होतं। हे चळवळीचं यश होतं तुमच्या?
आम्ही महाराष्ट्र सरकारकडे अशी प्रयत्न केले. नामदेव होता, आम्ही सगळं होते आणि या सगळ्यांनी म्हणून बाबासाहेबांचं जे अप्रकाशित साहित्य आहे ते लवकरात लवकर लोकांपर्यंत गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी सगळ्यात पहिला जो मोर्चा झाला होता, ज्या मोर्चाचं आम्ही जवळजवळ 25 पानाचं निवेदन केलं होतं, प्रिंटेड निवेदन केलं होतं. यामध्ये आम्ही अनेक प्रश्नांना उहापोह केला होता. त्यातील सुद्धा हा एक महत्त्वाचा होता की महाराष्ट्र सरकारनं बाबासाहेबांचं अप्रकाशित जे साहित्य आहे, जे कडीकुलपामध्ये बंद आहे, ते कडीकुलपातून त्यांना ते बाहेर काढावं यासाठी आम्ही प्रयत्न केला. नामदेवने त्यासाठी सुद्धा प्रयत्न केले. आम्ही सगळ्या लोकांनी मिळूनच हा सगळा केला. हे कोणा एकाचं क्रेडिट नाही, परंतु आम्ही दलित पॅंथरच्या रूपाने मात्र हे काम आम्ही त्यावेळेला नेटास नेलं आणि ते फार पुढं म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरच्या काळामध्ये ते प्रकाशित होऊ लागलं. तो मधल्या काळात ते प्रकाशित झालं नव्हतं. आपण चर्चेमध्ये आता पुण्यात जाऊयात. कुमार सप्तर्षी सर आहेत आपल्या बरोबर. कुमार सर, त्यावेळी तुम्ही चळवळीतल्या आठवणी सांगत होत्या. डावे उजवे हा भेद जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यातला अस्सलपणा कायम होता. तुम्ही काय आठवणी सांगाल? नामदेव माझ्याकडे यायचा त्यावेळेला लोकांना ऐकू जातील अशा शिव्या देऊन, आणि त्या शिव्या म्हणजे आयडिओलॉजिकल शिव्या. ते मग मी सांगितलं तुम्हाला की मध्यमवर्गीय अहिंसा शिकवून दलितांचे लढे मारणाऱ्या सवर्णा वगैरे असं म्हणून यायचे, आणि वर आल्यानंतर मात्र घरी खूप चांगलं वागायचा. त्यातले त्या धाक माझ्या पत्नीचा होता, उर्मिलाचा. तो उर्मिलाला घाबरायचा म्हणजे आदराने असेल. तर एकदा आमच्याकडे जेवायला असताना फोडणीचा भात होता. आम्ही दोघंच जण नाही जेवलो तर मग ते अन्न फोडणीचा भात. तर उर्मिलाने त्याला विचारलं, तुझ्याकरता वेगळा स्वयंपाक करू का, नाही तर परत बाहेर जाऊन ओरडशील की सवर्णाने आम्हाला शिळं खायला घातलं वगैरे. तर नाही भाभी, मला भात आवडतो, तोच दे मला वगैरे असं. नंतर आमच्याकडे झोपायला असला तर पहाटेच केव्हा तरी उठून आंघोळ करायचा, ते हिटर बिटर लावून असं. तर एवढं लवकर उठून काय करतोस तू? नाही तुम्ही म्हणाल परत की दलित आंघोळ करत नसतात. तर मी त्याला एकदा म्हणालो की मागची पूर्वाश्रमीची जी दुःख आहेत, वेदना आहेत, त्या खऱ्या असल्या तरी त्या तू किती वेळ मनात राबवणार असेल, मन थकून जाईल तुझं. तर त्याचा एकदा निचरा करून टाक. आणि मी त्याच्यावर कधी रागवू शकत नसे. तर असं विलक्षण होतं. त्याची पत्नी नगरची, शाहीर अमर शेखांची मुलगी, त्यामुळे त्यांच्या घरी गेल्यानंतर माझं आगत स्वागत, जेवण बिवण जास्त चांगलं व्हायचं. तेव्हा तो चिडवायचा मल्लिकाला की आता कसं माझे मित्र आले तर त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जा म्हणते, आणि इथं आल्यावर ते म्हणजे माझ्या माहेरचा माणूस आहे, मी करणार. तर असं एक आमचं वेगळं नातं होतं. आणि माझं त्याच्याबद्दल म्हणणं आहे की मनस्वी असल्यामुळेच त्याला हे आयडिओलॉजिकल, म्हणजे आता आमचे मित्र दारुण साधू ते त्याला आयडिओलॉजिकली खूप प्रगल्भ म्हणतात, तर काय हरकत नाही विशेषण लावायला. आजचा दिवस आहे विशेषण लावायचा. परंतु ते कम्युनिस्ट वगैरे असं काही प्रकरण नव्हतं, मधून म्हणायचं. पण ज्यावेळेला बाळासाहेब ठाकरे सारखा माणूस त्याला अडचणीत मदत करतो, आणि बाळासाहेब ठाकरे हा एक दुसरा मनस्वी माणूस बिगर आयडिओलॉजीचा, अशी दोन माणसं एकत्र आली म्हणून ते शिवसेनेला पाठिंबा. आता तसं पॅन्थर जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण आयडिओलॉजीनं असं होणारच नाही, म्हणजे अनालिसिसच करता यायचं नाही. आम्ही 73 साली एक मोठं आंदोलन झालं. 54 शेड्यूल कास्ट जातीची त्यांना मिळणारे जेवणाचे 27 रुपये आणि खोली भाडं 13 रुपये 52 साली ठरलेलं, ते त्यांना तेवढंच मिळत होतं 40 रुपये, आणि ते मुलं उपाशी राहायची. तर हा प्रश्न आम्ही घेतला आणि त्याच्यामध्ये आम्ही डिकास्ट होऊन दलिताची चळवळ करता येते का याचा म्हणजे आयडिओलॉजी बद्दल जरी मतभेद असले किंवा दोन वेगळे विचार असले तरी वंचितांच्या आवाजासाठी मात्र तुम्ही एकत्र आलेला होतात. अरुण साधू सर, तुम्हाला काय उत्तर द्यायचंय? डॉक्टर सप्तर्षी जे म्हणतात की आयडिओलॉजिकली प्रगल्भ होता असं मी म्हणालो, माझा बिलकुल तसा म्हणण्याचा उद्देश नाही. ते अभ्यास करत होते आणि आयडिओलॉजी ही किती ह्या दृष्टीने ते अभ्यास करत नव्हते. त्यांना जी चळवळ म्हणण्यापेक्षा त्यांना जे जग समजून घ्यायचं होतं त्या समजून घेण्याच्या आशेमधून
त्या जिद्दीमधून त्यांचं जे वाचन सुरू होतं ते वाचन त्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, त्यांचं हा पक्ष तो पक्ष तो चावून बघायचा, चव लावून बघायचा त्याच्यामध्ये दिसत होतं. विशेषतः त्यांच्या कवितांमध्ये आणि त्यांच्या लेखांमध्ये, गद्यलेखांमध्ये ते दिसत होतं. हा माणूस दिवसेंदिवस वाचनाने प्रगल्भ होत चाललेला आहे दिसत होतं. आणि आत्ता शेवटच्या त्यांच्या अवस्थेमध्ये म्हणजे गेल्या 5-7 वर्षामध्ये त्यांची भाषणं ही अतिशय चांगली भाषणं असायची. ही आयडिओलॉजी ती आयडिओ असं नाही. तो आता कुमार सप्तर्षी जे म्हणतात ते सर कुठलीही आयडिओलॉजी शेवटी एका दिशेने नेणारी पाहिजे की जी सुव्यवस्था आणेल, दलितांना, वंचितांना संरक्षण देईल, त्यांची देखील प्रगती करेल आणि समता आणेल, समतावादी. ही एक ब्रॉड आयडिओलॉजी नाहीच. हा एक भोंगळ जो विचार असतो तो विचार त्याचा होता. आणि तो विचार स्वतःला समजून घेण्यासाठी की हा शक्य आहे का त्याचं वाचन सुरू असायचं आणि ते त्याच्या भाषणांमधून, त्याच्या लेखाणांमधून दिसायचं. आयडिओलॉजी तो कम्युनिस्ट होता असं कोणीच म्हणणार नाही. स्पष्टता मात्र मी देखील म्हणणार नाही कम्युनिस्ट होता, डांगे देखील म्हणाले नसते किंवा कोणीच म्हणत होतं कम्युनिस्ट होता. तो वाचत होता आणि त्यावेळेस कम्युनिस्टांबरोबर, कधी शिवसेनेबरोबर, कधी इंदिरा गांधींबरोबर, कधी अगदी BJP बरोबर देखील तो गेला असता आणि गेलाही असेल अनेक वेळा. कारण त्याला वावडं नव्हतं. तो असा हे म्हणतात त्यामुळे बिनधास्त माणूस होता. आणि आंबेडकरांचं देखील हे जे म्हणतात की त्यांनी वेगळे शब्द वापरले वगैरे नाही, आंबेडकर कित्येकदा कम्युनिस्ट कोट करायचे. ते कम्युनिस्ट नव्हे, कम्युनिस्ट पक्षाचं म्हणणं नव्हे, मार्क्सचं म्हणणं, त्याची फिलॉसॉफी, त्याचं विचारांची स्पष्टता थोडक्यात त्यांच्याकडे होती. जवी पवार सर, मला तुम्हाला विचारायचंय, भेदाभेदाच्या भिंती ज्या होत्या त्या सगळ्या त्यांनी गाडून टाकल्या होत्या आणि समतेचा विचार मात्र पुढे नेला. आमची जी संघटना जी आम्ही स्थापन केली होती ती मुळातली ही जी वर्णव्यवस्था आहे किंवा जे तिच्या विरुद्धच लढायचं होतं. म्हणजे वर्णव्यवस्थेने ज्या वेगळ्या प्रकारच्या भिंती निर्माण केल्या होत्या त्या भिंती नष्ट करण्यासाठीच आमचं म्हणजे बांधामध्ये पाणी अडवण्यात आलं होतं. ते सगळं बांध तोडून सगळ्या पाण्यानं एकाच जीवानं व्हावं अशी आमची इच्छा होती. आणि नामदेवने त्याप्रमाणे आपल्या कवितेतून आणि त्यानं आपल्या एकंदर कर्तृत्वाने केलं. मी तुम्हाला त्याचं उदाहरण देऊ इच्छितो. त्यांनी समतेसाठी काय लढा केला. आपण मुद्दाम मी 1971 सालाची एक गोष्ट सांगतो की जी कित्येक लोकांना माहीत नसेल. 1971 साली त्यांनी त्या काळी वेश्या आणि ज्याला आपण हिजडे म्हणतो ह्यांना त्यांचा तरी एक मोर्चा काढला होता. कमाटीपुरा विभागात मी राहत होतो, नामदेव राहत होता, एका बाजूला दयापवार राहत होता. आम्ही तिघेजण एकाच विभागात राहतो. तर त्या विभागामध्ये तो विभाग सगळा हा वेश्यांचा विभाग होता, काय रेड लाईट एरिया होता. आणि या ठिकाणी वेश्या आणि हिजडे यांचं प्राबल्य मोठं होतं. यांच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या तोडण्यात सुद्धा एखादी बाई माझं शरीर विक्री करून त्याच्यात मी गुजराण करते हे सांगण्याचं धाडस आज सुद्धा एखाद्या बाईमध्ये असणार नाही. नामदेवने त्या काळात त्या बाईंना, त्या सगळ्या लोकांना कसं केलं असेल, कसं पटवण्याचा प्रयत्न केला असेल याची आपण कल्पना करा. आणि इतकं बेधडकपणे त्या मोर्चामध्ये वेशांना आणि इजड्यांना त्याने गांडू बगीचा, त्याचा गांडू बगीचा म्हणून ओळखला जातो, नॉर्थब्रुक गार्डन आहे ते, त्या बगीच्यातून चैत्यभूमीपर्यंत त्यांनी तो मोर्चा नेला. लोक कमी असतील, वेशा कमी असतील किंवा ते शक्य कमी असतील, परंतु तरीसुद्धा त्यांनी तो मोर्चा काढला आणि चैत्यभूमी तिथं त्यांनी त्या कवितेमधून त्यांना जे अभय देण्याचा प्रयत्न केला. नामदेवचा हा जो बेधडकपणा होता किंवा दाखवायचं वेगळं आणि करायचं वेगळं हा असल्याचा त्या प्रकार होता. नामदेव हा जसा जगला तसा तो चित्रित पण झाला. नामदेव हा या देशातलं पडलेलं एक वेगळं स्वप्न होतं आणि ते स्वप्न हे पुढे अनेक वर्ष अनेक तरुणांना ते पडत जाईल. बरोबर आहे. सच्चेपणा त्यांच्यात होता. वेळ आपली संपलेली आहे. धन्यवाद सर. जवी पवार सर, अरुण साधू सर, कुमार सप्तर्षी होते आपल्याबरोबर. आलेल्या सर्व पाहुण्यांचे धन्यवाद. खरं तर हा विषय एका तासात संपणारा नाही, मात्र या सगळ्या नामदेव ढसाळ यांच्या लिखाणानं दलित चळवळीला एक जगण्याचं बळ मिळालं, एक आत्मविश्वास मिळाला. त्यांनी केलेलं लिखाण हे आजही दलित चळवळीला प्रेरणा देणारं ठरतं. त्यांच्या एकूणच चळवळीमुळे आंबेडकरांचं अप्रकाशित साहित्य प्रकाशित झालं. हे सुद्धा या चळवळीचं एक यश म्हणायला हवं. एक होता पॅन्थरमध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.